सध्या माझ्यासोबत उपविभागीय अधिकारी रामदास दौंड सर आहेत. सर काय सांगाल, ठिकठिकाणी हे अभियान राबवण्यात आहे, नेमका या अभियानाचा उद्देश काय आहे? आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान याच्या कार्यक्रमाची सुरुवात मौजे बावणे बांगरी इथून झालेली आहे. पूर्ण बदनापूर तालुक्यात एकूण 7 अभियान आपण मंडळ स्तरावर आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यातलं आज पहिलं अभियान मौजे बावणे बांगरी इथून चालू झालेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं, लोकांशी एक चांगला टेम्पो डेव्हलप करणं, एक चांगलं नेटवर्क डेव्हलप करणं हे तर प्रशासनाचा उद्देश आहेच आहे. परंतु त्याचबरोबर जे शासनाच्या विविध योजना आहेत, जसं की महसूल विभागाचे पुरवठ्याच्या योजना आहेत, शिधापत्रिकाच्या योजना आहेत, वेगवेगळे दाखले आहेत, सातबाराच्या दुरुस्ती आहेत, फेरफाराच्या नोंदी आहेत, त्यानंतर इतर जे विभाग आहेत जसं की वनीकरण विभागाचे काही योजना आहेत, त्यानंतर हेल्थ कॅम्प आहेत. या सगळ्या योजनांचा लाभ एका ठिकाणी सगळ्या मंडळातील पंचक्रोशीतील गावातील सगळ्या लाभार्थ्यांना देणं हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आज या अभियानाच्या उद्देशातून आम्ही आज सुमारे 800 ते 1000 लाभार्थी यांना टार्गेट केलं आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी या अभियानातून लाभ देत आहोत. आणि या अभियानाच्या उद्देशातून आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की सर्व जे लाभार्थी आहेत, नागरिक आहेत, त्यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील या कॅम्पच्या स्तरावर तुम्ही या आमच्याकडे दाखल कराव्यात. ठीक आहे, त्या स्तरावर जर निपटारा झाला नाही तर परंतु त्या अभियानाच्या अंतर्गत त्याला एक विशेष बाब म्हणून आम्ही त्याला प्रायोरिटीने घेऊ आणि त्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा 100% प्रयत्न करू. भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाढा जर अजून वाढला तर या अभियानाची व्याप्ती वाढेल का, काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यामध्ये तक्रार कुठल्या स्वरूपाची यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आपण या अभियानाच्या अंतर्गत सगळे दाखले देत आहोत, ज्या तक्रारी आहेत त्या निपटारा करत आहोत, फेरफाराच्या नोंदी, सातबाराच्या दुरुस्ती या गोष्टी पण आपण या ठिकाणी निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपरांत पण जर लाभार्थ्यांच्या कुठल्या अडीअडचणी असतील त्या निराकरण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. एकाच अभियानामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा म्हणजे त्यांच्या समस्येचं निराकरण होईल का, काय वाटतं तुम्हाला? समस्यांचं निराकरण होईलच असं नाही. काही काही समस्या अशा असतात ज्याच्यासाठी वेगळ्या डिपार्टमेंटचं पण त्याच्यात कन्फरन्स घ्यावं लागतं, वरिष्ठ कार्यालयाचं पण त्याच्यात मत घ्यावं लागतं, इतर विभागाचं पण त्याच्यामध्ये मत घ्यावं लागतं. परंतु या अभियानाच्या अंतर्गत जर एखादा अर्ज दाखल झाला, एखादी तक्रार प्राप्त झाली, कुठली पण एखादी त्याचा कुठला पण लाभ आहे तो लाभ देण्याची गोष्ट दाखल झाली तर त्याला समाधान शिबिर अंतर्गत विशेष बाब म्हणून त्याला ट्रीट केलं जाईल आणि त्याला प्रायोगिक तत्वावर प्रायोरिटी देऊन त्याचा तो अर्ज निकाली काढला जाईल. सर, हे झालं अभियानापुरतं मर्यादित. मात्र शेतकऱ्यांचा सुद्धा एक प्रश्न असतो की अनेकदा तलाठी, ग्रामसेवक आपल्या नेमून दिलेल्या सजेवरती बसत नाही, त्यामुळे त्यांना वारंवार चक्रा माराव्या लागतात. यासाठी तुम्ही काही ठोस पाऊल उचलणार आहात का पुढच्या काळामध्ये? आता तुम्ही पाहिलं असाल की जे गाव नमुना 1 ते 21 दप्तर आहे ते तर ऑनलाईन झालेलं आहे. ज्या सगळ्या सुविधा आहेत, आपल्या कास्ट सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिनल झालं, इव्हन शेतकऱ्यांना सुद्धा कुठला समजा दस्त नोंदवला असेल तर त्यांना ई हक्क प्रणाली अंतर्गत ऑनलाईन डायरेक्ट अर्ज करता येतो. त्यामुळं ॲज सच शासनानेच नागरिकांना तलाठी दप्तराला जाण्याची वेळ येऊ नये म्हणून सुविधा करून ठेवल्या आहेत. पण तरी पण काही काही अडचणी असतात की ते सजेवर जाऊनच निराकरण केलं जातं. त्या अनुषंगाने आमच्या तलाठी मंडळ अधिकाऱ्याला पूर्ण सूचना आहेत. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या तलाठीच्या मंडळाधिकारी ठिकाणी आठवड्यातून 1 दिवस फिरत असतो. त्या दिवशी तो तलाठी उपस्थित आहे का नाही, मंडळाधिकारी उपस्थित आहे का नाही, हे आम्ही अचानकपणे जाऊन तिथं पाहणी करत असतो. जो या आमच्या शासनाच्या सूचनाचं किंवा प्रशासनाच्या सूचनाचं पालन करतो त्याच्यावर आम्ही शास्तीची कारवाई पण करण्याचा आमच्या धारणा आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे, या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहात ग्रामीण भागात? सगळ्या बदनापूर तालुक्यातील जे समस्त नागरिक आहेत त्यांना या अभियानाच्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करतो की जे समाधान शिबिर आहे त्याच्या नावातच समाधान आहे. तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे तुमचा जितका याच्यामध्ये सहभाग असेल तितकं या समाधान शिबिराला यश येणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून तुमचे कुठले पण बारीक सारीक अडचणी असतील त्या या ठिकाणी दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते उपविभागीय अधिकारी रामदास दौंड. आज महाराजस्व अभियानाचा टप्पा 1 मधला आजचा हा दिवस आहे आणि सर्वात जास्त नागरिकांनी, जी ग्रामीण भागातील नागरिक आहे ज्यांच्या समस्या आहेत, त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी आता ग्रामीण भागातील नागरिकांना केलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.